त्यांनी वापरलेले ते त्यांच्या गाडीला सांगितले बाबा असं असं चांगलं आहे ते म्हणून मी आता नेऊन फवारणी केली. सांगितलं पण तुम्ही जाऊन बघितलं का कसं प्लॉट होतं कुण्या पिकाला वापरलं? ऊसाला वापरले त्यांनी. त्यांचा ऊस गेलेला असताना सुद्धा त्यांच्या पिकात फवारणी करण्यानं खातात मिसळून टाकण्यानं ऊस हे ते दोन दराला आहे. तुम्ही मला एकदा फोनवरती म्हणलं होतं मामाच्या ऊसाला गेल्या वर्षी उन्हाळ्यात अजिबात पाणी नव्हतं तर त्याला तसल्या उन्हाळ्यात त्याला तुम्ही औषध घातल्यानंतर त्याला काय झालं फुटवा जास्त म्हणून ते हिरवगार पडले ऊस बघितलं तर भयानक आहे असं काय तर म्हणला तुम्ही. बरोबर आहे? बरोबर आहे. थँक्यू. आता 2 टाइम म्हणल्याप्रमाणे गेल्या वर्षी उन्हाळ्यात ऊसाला पाणी नव्हतं आणि ऊस ठेवावा का मोडावा अशा परिस्थितीत आम्ही असताना सुदैवानं आमच्या मनात विचार आला की बाबा एवढी मोठं शेती क्षेत्र भरपूर आहे आणि एवढं क्षेत्र राहिलं तर बघू एखाद्या वेळेस प्रयत्न जर चांगला दिसला तर ऊस ठेवावा आणि न दिसला तर मोडून टाकावा म्हणून 5 एकरचा ऊस जो प्लॉट असलेला तो आम्ही न मोडता तसाच ठेवला आणि मल्टीप्लायर वापरलं आणि योगानं त्याच्यामध्ये एवढी सुधारणा झाली फुटवाही भरपूर झाला आणि एकदम एखाद्या फिनिक्स पक्षासारखी भरारी जसं उंच आकाशात घेतोय तसा ऊस एकदम एवढा झपाट्यानं वाढला की नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी ह्या मल्टीप्लायर मध्ये जादू असली पाहिजे असं माझं एक मत झालं. आणि हे केवळ ऊसासाठीच नव्हतं तर माझी इतरही पीक सोयाबीन असेल तूर असेल तर यामध्ये सुद्धा दरवेळेसपेक्षा 40 ते 50% पर्यंत फरक मला दिसून येऊ लागला. आणि नक्कीच आता यापुढे तर मला असं वाटतंय कारण यापूर्वी मी बरेचसे वेगवेगळ्या कंपन्याचे हे जे टॉनिक म्हणा किंवा जे बाकीचे खत जैविक असे ना आपण वापरलो परंतु ह्याचा रिझल्ट एकदम आउटस्टँडिंग आहे. आणि नक्कीच सगळ्यांनी मी असं कंपनी म्हणून नाही किंवा काही नाही पण सगळ्यांना माझे असं म्हणणं आहे शेतकरी बांधवांना की आपली खऱ्या अर्थानं जर प्रगती करायची असली तर ह्या मल्टीप्लायरचा उपयोग करावा. आणि त्याच्याबरोबर शेतकरी तर एक उत्पादन करतोय पुण्याचं काम करतोय पण मला असं म्हणायचं ह्यावेळेस सांगायचं आहे की पंजाबमध्ये गव्हाचं भाताचं मोठ्या प्रमाणात पीक घेतात आणि तिथं भरमसाठ युरियाचा वापर करतात आणि जमीन एवढी दूषित झालेली आहे की तिथून रोज एक पंजाबहून एक ट्रेन भरून जाते त्याचं नावच आहे कॅन्सर एक्सप्रेस. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे पेशंट ह्या जमिनीतल्या दूषित रासायनिक खतामुळे झालेले आहेत. तर आपण जर पूर्वीसारखं नवचैतन्य नवजीवन जर दिलं आपण आणि आपली जैविक शेती जर आपण केलो तर सगळ्यात आपल्या समाजाचं असलेली आपली बांधिलकी म्हणा किंवा कर्तव्य म्हणा परिसरातली आपल्या समाजाच्या आपल्यावरची जी आहे त्याच्या ऋणाची उतराई करण्यासाठी जर आपण चांगल्या प्रकारे ह्या जैविक शेतीकडे वळू विशेषतः मल्टीप्लायरकडे तर नक्कीच आपण एक चांगलं पुण्याचं काम करून आणि समाजाचं आणि देशाच्या आयुष्यमानाचं सरासरी याच्यामध्ये वाढ करू एवढंच माझं या प्रसंगी म्हणणं आहे आणि आवाहन करतो की प्रत्येकाने नक्कीच या मल्टीप्लायरचा उपयोग करावा. धन्यवाद.